डोंगरीपाडा या संघाने टॉस जिंकलाय. प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि जय मल्हार पोमन या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलेला आहे. संजयभाई मात्रे जबरदस्त बॅटिंग केली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना प्राप्त मिळाला आणि तो डेडिकेट केला हरीश कडव याला. म्हणजेच आपल्या संघातील खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं कार्य ते करतायत आणि खूप चांगली संकल्पना त्यांची देखील पाहायला मिळाली. कारण आपल्या संघामध्ये इतर खेळाडू देखील जे चांगली कामगिरी करतायत ना त्यांना देखील प्रोत्साहित करणं हे गरजेचं असतं आणि तेच कार्य मागील मॅचमध्ये संजय मात्रे यांनी केलं. कारण आपल्याला मिळालेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने इतर खेळाडूला अर्थातच हरीश कडव याला डेडिकेट केला. जाऊया मॅचच्या दिशेने 3 षटकांचा सामना आणि सुरुवातीची 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. कारण वेळेअभावी मागील मॅचमध्ये जर पाहिलं तर एक फिल्डर आपण 30 यार्ड सर्कलमध्ये ॲड केला होता. कारण वेळेचे निर्बंध आहेत. कारण घड्याळाचे काटे कुणासाठी थांबत नाही. ज्याने घड्याळ निर्माण केला ना त्याच्यासाठी देखील घड्याळाचे काटे थांबले नव्हते तर आपल्यासाठी कसे थांबणार. त्यामुळे वेळेचं जास्त महत्त्व या स्पर्धेमध्ये तुम्ही नक्कीच दाखवा. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला हेमंत पाटील पहिल्या मॅचचा हिरो. काय गोलंदाजी केली होती पहिल्या मॅचमध्ये. मॅन ऑफ द मॅचचा तो हिरो राहिला होता. फक्त 4च धावा पहिल्या षटकामध्ये त्याने खर्च केल्या होत्या आणि याही मॅचमध्ये त्यांच्यावरती विश्वास दाखवला. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय देवेंद्र भोसकर हा फलंदाज. पहिलाच बॉल खोलात टाकला होता. बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आलाय डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतला होता. कटरचा वापर केला. खरं तर चेंडूला वळवण्याची कसब ठेवतो हा गोलंदाज आणि गोलंदाजी त्यांची आतापर्यंत बहरली या क्रीडा स्पर्धेमध्ये. ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल विकेट केला. स्क्वेअर क्रीजर मध्ये फटका खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे परंतु बॉल सीमारेषा ओलांडतोय. देवेंद्र भोसकरच्या बॅटमधून या मॅच मध्ये येतोय चौकार. तोफा कबूल केला आणि चेंडूला सरळ पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. देवेंद्र भोसकर पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती. शेवटपर्यंत मैदानावरती थांबले आणि आपल्या संघाला विजय संपादन करून दिलं. याही मॅचमध्ये ते सलामीला आलेत आणि त्यांच्या बॅटमधून येतोय चौकार. 3 षटकांचा सामना आहे त्यामुळे धावा जास्त बनवाव्या लागतील. एकाला धावा बनवायच्या आहेत तर एकाला धावा रोखायच्या आहेत. त्यामुळे हा बॅटल हे द्वंद्व युद्ध या क्रीडा स्पर्धेमध्ये तुम्ही जरूर पाहताय. ओव्हर द विकेट हेमंत पाटील पुन्हा एकदा शपल क्रॉस होऊन केल्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू चांगला पाहायला मिळतो. ट्रिगर मुवमेंट घेतली परंतु भरपूर जास्त शपल क्रॉस झाले. चेंडू आलाय डॉट. हेमंत पाटीलचं देखील कौतुक करावं लागेल कारण मागील चेंडूवरती फ्लाईट देण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू फुलटॉस बनला आणि त्या चेंडूवरती धावा आल्या. इथे चांगलं कमबॅक करत असताना चेंडू डॉट टाकला देवेंद्र भोसकरच्या विरोधात. एका बाजूला नागेश मात्रे हा फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय या मॅचमध्ये. जबरदस्त क्रीडा स्पर्धा मैत्री चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय. पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वातील ही पहिली रजनी आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस देखील आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतायत हेमंत पाटील. इम्प्रेस करतायत. चेंडूला वळण प्राप्त करून देत आहेत आणि वैविध्यपूर्ण विविधता त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. खरं तर ते फलंदाजाला रीड करतायत आणि तदनंतर गोलंदाजी करतायत. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. स्ट्रोक खेळत असताना देवेंद्र भोसकर याचे पाय चाललेच नव्हते. फुटवर्कचा अभाव जाणवला. खरं तर खेचून मारण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर केला होता आणि चेंडू आलाय डॉट. खूप चांगलं टेलिकास्ट ओम फोटोज लाईव्हच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा हेमंत पाटील. षटक क्रमांक पहिला हाताळतोय. आतापर्यंत 4 धावा त्याने खर्च केल्यात. ओव्हर द विकेट. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. यशरक्षकाने मिस्टेक केली आणि बॉल देखील जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. नशिबाचा हा चौकार येतोय असंच म्हणावं लागेल आणि वाईटच्या स्वरूपात धावा आलेत. एकंदरीत 5.
नशिबाची साथ मिळालेली आहे या ठिकाणी जय मल्हार पोमन संघाला, कारण सुरुवातीच्या 4 चेंडूवरती फक्त 4च धावा होत्या. या चेंडूवरती यष्टरक्षकाने मिस्टेक केली. खरं तर हेमंत पाटीलचा चेंडू वाईट बॉल होता आणि तिथून 5 धावा मिळाल्या या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. पुन्हा एकदा खोलात टाकलाय, आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय, फ्लँक स्लिपमध्ये फिल्डर आहे तिथे लेगबाईच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ संपलाय, आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. काय जबरदस्त आजच्या रजनीमध्ये सामने आपल्याला पाहायला मिळाले. प्रत्येक सामना रंगतदार पाहायला मिळाला. गोलंदाजी देखील चांगली राहिली, फलंदाजीमध्ये देखील दमखम दाखवली. खरं तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चौकारांची सरबत्ती तुम्ही सातत्याने पाहिली आहे. फलंदाजांना नंदनवन ठरणारी खेळपट्टी आणि या खेळपट्टीवरती धावा बनतायत. हो, यावेळेस देखील ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. वाचण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज हेमंत पाटील या षटकामध्ये, परंतु आक्रमक हेच बचावाचं तंत्र आहे आणि त्या तंत्राचा आणि मंत्राचा वापर या मॅचमध्ये हेमंत पाटीलला करावा लागेल, कारण त्यासाठी तो जाणला देखील जातो. हो, यावेळेस बॅकफुटला गेले, कव्हर क्षेत्रामध्ये खेळले, डीपमध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, परंतु बॉल गॅपमध्ये इनटू द गॅप सीमारेषा ओलांडतोय. नागेश मात्रेच्या बॅटमधून येतोय चौकार या मॅचमध्ये. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, बॅकफुटला गेले, स्ट्रोक साठी जागा बनवली, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. एखादा सुईमधून धागा ओवावा ना, अगदी तसाच काही चेंडू गॅप मधून काढलाय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय नागेश मात्रेच्या बॅटमधून या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि दोन्ही फलंदाजाने आपले इरादे स्पष्ट केलेत. त्यांचा आविर्भाव आणि देहबोली भरपूर काही सांगून जातो की त्यांच्यासाठी हा सामना किती महत्त्वाचा आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा आलेत. ज्या हेमंत पाटीलनं पहिल्या मॅचमध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या ना, त्याच गोलंदाजावरती या मॅचमध्ये आक्रमण केलं. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. नागेश मात्रेचं कौतुक करावं लागेल. देवेंद्र भोसकरने भरपूर मोठा संघर्ष केला. त्यांच्या बॅटमधून धावा आलेल्या नाही आहेत, परंतु इथून त्यांना देखील आक्रमक व्हावं लागेल या मॅचमध्ये. चंदर घोषे बॉलिंग ट्रॅकवरती, षटक क्रमांक 2. हो, इथे अराउंड लेग त्रिफलाचित, यू मिस आय विल डेफिनेटली इट, यष्टा उद्ध्वस्त, दांडीगुल, फलंदाज बाद. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता, अगदी खोलवर टप्प्याला चेंडू होता, शपल क्रॉस झाले होते. देवेंद्र भोसकरच्या बॅटमधून चौकार आला जरूर, परंतु तदनंतर भरपूर मोठा त्याने संघर्ष केला, फ्लिक करण्याचा प्रयत्न केला आणि अराउंड लेग त्रिफलाचीच्या स्वरूपात पहिला धक्का या मॅचमध्ये जय मल्हार पोमन या टीमला बसतोय. नवीन फलंदाज गुरुनाथ मैदानावरती दाखल होतोय. गुरुनाथ हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मागील मॅचमध्ये काय जबरदस्त कामगिरी गुरुनाथने केली होती. मॅन ऑफ द मॅचचा तो हिरो राहिला होता, परंतु या मॅचमध्ये देखील त्याला पुन्हा एकदा हिरो बनावं लागेल टीम जय मल्हार पोमनसाठी. कारण एका बाजूला जर पाहिलं ना, तर अचानक स्पोर्ट डोंगरीपाडा संघ देखील एक चांगल्या धाटणीचा संघ आहे. कारण पहिल्या मॅचमध्ये देखील या संघाने चांगली कामगिरी केली होती, त्यामुळे त्यांच्या विरोधात या मॅचमध्ये चांगली धावसंख्या उभारावी लागेल. चंदर घोषेचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट प्राप्त केली. भागीदारी जर पाहिलं तर पहिल्या विकेटसाठी 15 धावांची भागीदारी बनली होती आणि पार्टनरशिप ब्रेक करत असताना पहिला धक्का या मॅचमध्ये देवेंद्र भोसकरला बाद केलं. राऊंड विकेट. पुन्हा एकदा आडव्या बॅटना गुरुनाथना फटका सजवलाय, परंतु मिड विकेटला फिल्डर डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाही. त्या ठिकाणी टिपलाय झेल, संपलाय खेळ. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये, सलगचा दुसरा धक्का. गुरुनाथ बॅक टू द पॅव्हिलियन.
रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता मिड विकेटला फटका सजवला होता, परंतु मिड विकेटला विलास होते आणि विलास याने कमालीचा झेल टिपलाय. काय जबरदस्त जजमेंट पाहायला मिळालं. आणि आणखीन एक धक्का या मॅचमध्ये. चंदर घोषे ऑन हॅट्रिक, सलग 2 चेंडूवरती 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 15 धावा, या षटकामध्ये धावा थांबल्यात कारण सलग 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. आणि या स्पर्धेमध्ये पहिला गोलंदाज बनेल का विकेट हॅट्रिक साजरी करणारा, आणि ते कार्य मैदानावरती चंदर घोषेला करावं लागेल. ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आहे. नवीन फलंदाज संघाचा कॅप्टन अर्थातच सूर्यकांत भगत मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा चंदर घोषे, राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला सूर्यकांत भगत स्वतः कर्णधार मैदानावरती दाखल झाला आहे. या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये 15 धावा, या षटकामध्ये धावा थांबल्यात कारण विकेट आल्यात. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील खोला टाकला होता विकेट करण्याचा प्रयत्न, टायमिंग व्यवस्थित करू शकलेला नाही आहेत. एकदा मिळाली, दुसरीचा प्रयत्न केला. दुसरी धाव घेत असताना वेगाने धावले दोन्ही फलंदाज आणि ते 2 धावा कंप्लीट करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये तुम्ही पाहता. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि आतापर्यंत 9 मिनिटे खर्च केलेले आहेत. अचानक स्पोर्ट्स डोंगरीपाडा या टीमने. ओव्हर द विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस देखील खोलवा टाकणारा चेंडू होता, विकेट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहे. काऊ कॉर्नर फेसमध्ये फिल्डर आहे तिथे कैलास आणि त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि ते 2च धावा. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. खरं तर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही आहे, सिंगल डबल्स घेतल्या जातात. खरं तर धावफलक हलतं ठेवण्याचं कार्य मैदानावरती सूर्यकांत भगवत करतोय कारण त्याने 2 चेंडूचा सामना केला आहे आणि त्यांच्या बॅटमधून 4 धावा आतापर्यंत या मॅचमध्ये तुम्ही पाहता. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 षटकांचा सामना. प्रथम बॅटिंग करत असताना चांगली सुरुवात प्राप्त झाली, परंतु या षटकामध्ये विकेट आल्यात. आडव्या बॅटनं विकेट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिड विकेटला फिल्डर आहेत तिथे, फिल्डिंग चांगली, पुन्हा एकदा 2 धावा. मागील 3 चेंडूवरती सलग 2-2 धावा घेतल्यात. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. फक्त षटकार चौकार प्रत्येक चेंडूवरती तुम्ही मारू शकत नाही. सिंगल डबल्स घ्या, धावफलकाला हलट ठेवा आणि तेच कार्य मैदानावरती संघाचा कॅप्टन सूर्यकांत भगत करतोय. त्याला ठाऊक आहे चांगली धावसंख्या उभारावी लागेल या मॅचमध्ये आणि सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना आतापर्यंत 3 चेंडूवरती 6 धावा त्याने देखील बनवल्यात या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती चंदर घोषे. ओव्हर द विकेट. खोला टाकलाय, डिग आउट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी पोहोचतायत परंतु झेल कंप्लीट होत नाही आणि ते 2 धावा. वाह वाह वाह, काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. जबरदस्त, कारण मागील 4 चेंडूवरती सलग 2-2 धावा घेतल्यात. हे 40% क्रिकेट आहे. जणू काही जर पाहिलं तर रेग्युलरचे खेळाडू खेळतात. काय जबरदस्त फिटनेस पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजामध्ये, कारण 40% क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे रनिंग बिटवीन द विकेट भरपूर कमी पाहायला मिळते. परंतु सूर्यकांत भगत आणि एका बाजूला नागेश म्हात्रे काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट करत असताना या मॅचमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावर. 23 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये 2 षटकांचा खेळ संपला. प्रथम बॅटिंग करत असताना जय मल्हार पोमन संघ 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 23ला 2 धावफलकावरती तुम्ही पाहता. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज. अरे मित्रा काय नाव सांगा ना, पॅलेंट लावू का. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती राजा. दोन्ही संघाने लक्ष केंद्रित करायचे, आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे कारण गुणलेखन करत असताना अडचणी निर्माण होत आहेत आणि आपण जर पाहिलं तर डिजिटल स्कोरिंग देखील अपलोड करतोय आणि त्यामुळे जर पाहिलं तर संघाच्या खेळाडूची माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे लक्ष असू द्या सर्व संघाच्या कॅप्टनला. आपण 12वा खेळाडू देखील आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. षटक क्रमांक 3 राजा यांना तुम्ही पाहता. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. सुरुवातीच्या 2 षटकांसाठी 9 मिनिटाचा अवधी घेतलेला आहे आणि हा षटक देखील तुम्हाला 5 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचा आहे. अचानक स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघ
या षटकामध्ये तुम्ही वेळ घेताय. गोलंदाज बॉल इन फ्रॉक वरती. यानंतर होणारा सामना टायगर स्पोर्ट्स कामन आणि जय हनुमान कामन या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. खरं तर एकाच गावातील संघ एकमेकांच्या विरोधात यानंतरच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघ कामनचे, दोन्ही संघामध्ये खेळणारे खेळाडू कामनचे आणि कामनच्याच मैदानावरती ही स्पर्धा. हो, यावेळेस देखील खोलात टाकला होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग करू शकलेला नाही आहेत. लॉंग ऑनचा फिल्डर पुढे आलाय, फिल्डिंग चांगली करतोय आणि इथे देखील 2 धावा. वा, काय क्रिकेट आहे, जबरदस्त मैदानावरती क्रिकेट पाहायला मिळते. सुरुवातीला जर पाहिलं तर सूर्यकांत म्हात्रे याने 2 धावा घेतल्या, नागेश म्हात्रे देखील घेत आहेत 2 धावा. सूर्यकांत भगत यांना तुम्ही पाहता आणि एका बाजूला नागेश म्हात्रे मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात, परंतु ते देखील सेन्सिबल क्रिकेट खेळतात कारण गोलंदाजी चांगली केली जाते. आणि या चेंडूवरती 2 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. 3 षटकांचा हा सामना आहे आणि आतापर्यंत 25 धावा जय मल्हार पोमन या संघाने धावफलकावरती धावा केलेल्या आहेत. ओव्हर द विकेट राजा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट, खोला टाकला होता, अगदी प्रश्न विचारलाय परंतु पंचांचा स्पष्ट नकार. एकदा मिळते लेगबाईच्या स्वरूपात, एकदा मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन, टायगर स्पोर्ट्स कामन संघाचा कॅप्टन आणि जय हनुमान कामन संघाचा कॅप्टन, आपण यायचा टॉस करण्यासाठी दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतरचा सामना. गोलंदाज पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅक वरती. राजा या षटकांमध्ये आतापर्यंत 3 धावा त्याने खर्च केल्यात. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतो. जय मल्हार पोमन त्या ठिकाणी बाईक आहे आपण. ओके, गोलंदाज पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅक वरती. राजा यांना तुम्ही पाहताय. चला, वी फास्ट, जास्तीचा वेळ खर्च करू नका, बॅटर वी फास्ट. 26 धावा धावफलकावरती. गोलंदाज राजा पुन्हा एकदा. हो, यावेळेस देखील फुलटॉस चेंडू होता, टायमिंग करू शकलेला नाही आहेत आणि स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू लॉट खेळलाय आणि ते पुन्हा एकदा 2 धावा. या मॅचमध्ये ज्ञानेश्वर सर जर आपण पाहिलं ना तर सातत्यानं सिंगल डबल्स घेतल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते, परंतु तिसरी धाव घेत असताना इथे फलंदाज नागेश म्हात्रे बाद होतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 28 धावा. नागेश म्हात्रे यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं जातं कारण चांगली बॅटिंग करत असताना चांगली साथ दिली सूर्यकांत भगतला. खरं तर चांगली भागीदारी पाहायला मिळाली 2 फलंदाजांमध्ये. बॅटरचं नाव काय, फलंदाजाचं नाव काय? संजय हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला. गोलंदाज तयार, बॉल इन स्ट्रोक वरती. राजा स्ट्रायकिंग एंडला संजय आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग व्यवस्थित करू शकलेला नाही आहेत. त्या ठिकाणी यष्टीरक्षक येत आहेत आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 29 या आकड्यावरती. चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना जय मल्हार पोमन संघ, परंतु येणाऱ्या 2 चेंडूवरती मोठे फटके खेळावे लागतील कारण 3 षटकांचा हे सामना आहे आणि 3 षटकामध्ये 30 पेक्षा जास्त धावा बनवल्या ना तर एक चांगलं टोटल पाहायला मिळेल अंडर फ्लड लाईट. हो, यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, खोलवर टप्प्याचा चेंडू होता
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कॅप्टनने केला परंतु अपयशी ठरले आणि त्यांच्या विरोधात चेंडू आलाय डॉट. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला कमबॅक केला या षटकामध्ये. राजाचं कौतुक करावं लागेल कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये चांगल्या धावा बनवल्या होत्या. जय मल्हार पोमन संघाने या षटकामध्ये धावा थांबल्यात कारण मोठे फटके येत नाही आहे. हो यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि ते पुन्हा एकदा डॉट बॉल आणि 29 धावांवरती प्रथम बॅटिंग करत असताना जय मल्हार पोमन हा संघ थांबला आणि 30 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये 30 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये अचानक डोंगरीपाडा या संघाच्या समोर ठेवलेलं आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन टायगर स्पोर्ट्स कामन आणि जय हनुमान कामन संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. यानंतर आपला सामना असणार आहे. चला टायगर स्पोर्ट्स कामन संघाचा कॅप्टन आलेला आहे. जय हनुमान कामन संघाचा कॅप्टन आपण देखील या. तर एका बाजूला जय हनुमान कामन संघ आणि एका बाजूला टायगर स्पोर्ट्स कामन संघ. मी विनंती करतोय सिंगम यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. लवकर या. दोन्ही संघ कामनचे, दोन्ही संघामध्ये कामनचे खेळाडू आणि मैदान देखील कामनचा आणि कामनच्याच मैदानावरती कामनचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतरचा दुसरा सामना आपण यायचा आहे. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. स्पिन करा इकडे इकडे मध्ये ऐसा ना दिखाने का नहीं दिखाने का नहीं ऐसा ऐसा दिखाने का नहीं ऐसा ऐसा करने का नहीं ऐसा ऊपर हो रहा दिखाने का नहीं का भाई यार दिखाओ मत ना. तर या ठिकाणी टॉस केला जातोय. छापाचा कॉल दिलेला आहे आणि आलेला आहे तो काटा अर्थात टॉस जिंकलेला आहे टायगर स्पोर्ट्स कामन या संघाने. मान्यवरांना विनंती करतोय आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण चर्चा करतोय खरं तर दोन्ही संघ कामनचे त्यामुळे चर्चा करावीच लागेल. अभिनंदन शाहिदभाई आपण टॉस जिंकलाय. 3 षटकांचा सामना आहे. दुसऱ्या फेरीतील हा सामना आहे. निर्णय काय? बॅटिंग करणार आहात. मागील मॅचमध्ये देखील खूप चांगली कामगिरी राहिली होती तुमच्या संघाच्या माध्यमातून. बॅटिंग देखील चांगली, गोलंदाजी देखील चांगली. अंडर फ्लड लाईट खेळत असताना एकंदरीत पहिल्या सामन्यामध्ये कशा प्रकारे तुमचा अनुभव राहिला? खूप सुंदर अनुभव होता. चांगली बॅटिंग पण झाली. तिघे खेळलो, तिघांची बॅटिंग चांगली झाली आणि फिल्डर लोकांनी नंतर फिल्डिंगमध्ये साथ बरोबर दिली म्हणून बॉलिंग पण चांगली होती. 40+ खेळाडू अंडर फ्लाईट आहेत, भरपूर कमी क्रिकेट खेळतात आणि त्यामुळे अनुभव थोडासा कमी असतो परंतु तुमचा खेळ खूप चांगला पाहायला मिळाला. समोरचा संघ जर पाहिला तर तुमच्याच गावातील आहे. एकाच मैदानावरती दोन्ही संघ सराव करत आहेत. जय हनुमान कामन संघ आणि त्या संघाविरुद्ध खेळत असताना किती धावा बनवण्याचा तुमचा प्रयत्न असेल आणि कोणत्या गोलंदाजांवरती तुम्ही अटॅक करणार? त्यांच्यात गोलंदाज चांगलेच आहेत. बंडे आहे, परत रवी आहे, ते चांगलेच बॉलर आहेत. तरी आम्ही कमीत कमी 35 ते 40 धावा मारण्याचा प्रयत्न करू. आणि खरं तर समोरील संघ तुमच्या गावातीलच आहे. या अगोदर तुम्ही एकमेकांच्या विरोधात खेळला आहात का आणि खेळला आहात तर कोण जास्त वरचढ राहिला? हो खेळलेलं आहे पण जास्त वरचढ हनुमान टीमच राहिलेली आहे. आम्ही 1-2 वेळेला त्यांना हरवलेलं आहे, बाकी तेच राहिले आहेत. शेवटचा प्रश्न असेल. स्वतः तुम्ही आयोजक आहात. ज्या पद्धतीने शिवाजी बुरे, दिनेश बुरे, रमेश मुकादम आणि धर्मेंद्र तांगडी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा एकंदरीत पहिल्या दिवसामध्ये ज्या पद्धतीनं मैदानावरती खेळ सुरू आहे, क्रीडा रसिकांचा प्रतिसाद एकंदरीत काय म्हणाल? प्रतिसादचा सर्वांचा खूप चांगला आहे. लाईव्हसुद्धा बघतात ते लोक आणि एक अरेंजमेंट चांगलं आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. या ठिकाणी जय हनुमान कामन संघाचा कॅप्टन आहे हरीश कडव. खरं तर मागील मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली. या मॅचमध्ये तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. समोरील संघ जर पाहिला तर टायगर स्पोर्ट्स कामन तुमच्याच परिसरातील एक संघ आहे. नेहमी एकमेकांच्या विरोधात तुम्ही खेळत असता, एकाच मैदानावरती प्रॅक्टिस करता. समोरील संघाने बॅटिंग स्वीकारली आहे. इनिशियल ओव्हरमध्ये कोणत्या फलंदाजाला बाद करण्याचा तुमचा प्रयत्न असेल? कोणावरती जास्त अटॅक करणार?
पहिली ओपनिंग जोडीची आहे दिनेशबाई आणि त्या अख्तरबाई शाहिदबाई. आम्ही यांना पहिला लवकर बाद करायचा प्रयत्न करू. ज्या पद्धतीने संजय मात्रे तुमच्या संघामध्ये फॉर्मात आहेत, मागील मॅचमध्ये सलग 3 चेंडूवरती 3 चौकार, एकंदरीत संघामध्ये वातावरण निर्मिती करत असताना कशा पद्धतीने तुम्हाला प्रोत्साहित केलं जातं? कारण पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला स्वतःला कॅप्टनला डेडिकेट केला. एकंदरीत संघामध्ये वातावरण निर्मिती कशा पद्धतीने केली जाते, ज्या पद्धतीने खेळाडूला सपोर्ट केला जातो? खूप चांगली व्यक्तिमत्व आहे ती, खेळाडूच्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं आहे आणि बाहेरच्या ह्याच्यामध्ये खूप चांगले व्यक्ती, सर्वांना सपोर्ट नेहमी असतो. अंडर फ्लड लाईट पहिल्यांदाच तुमचा संघ खेळतो आहे. पहिला सामना खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही जिंकला, परंतु अनुभव कसा राहिला? ज्या पद्धतीने खेळत असताना चेंडू व्यवस्थित साईड होतो का? मैदानावरती खेळताना कसं वाटलं? दिवसा आणि रात्री खूप फरक आहे. आता पहिल्यांदा नाईट मॅच खेळतो आहे आणि ती पण शिवाजी भोरे आणि टीम कंपनीतर्फे त्यांची नाईट टुर्नामेंट ठेवली. त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला नाईट टुर्नामेंट खेळायला संधी मिळाली. पण आता बघूया, इकडनं आज आमचं फर्स्ट म्हणजे हे आहे. आता आस्ते आस्ते आम्हाला समजेल नाईट टुर्नामेंट आणि डेमध्ये काय फरक आहे ते आस्ते आस्ते. शेवटचा प्रश्न असेल, खरं तर कामन संघ खेळतोय मैदानावरती. एका बाजूला टायगर स्पोर्ट कामन आहे आणि एका बाजूला जय हनुमान कामन. कामनच्या क्रीडा रसिकांना काय सांगणार, कशा पद्धतीने हा सामना एन्जॉय करेल? दोन्ही संघ गावातले आहेत, त्याच्यामध्ये काय दोन्ही टाळ्या वाजणारच आहेत. हार जीत होतेच, याच्यामध्ये कुठलाही संघ हारला जिंकला तरी कामन संघाने जिंकणार आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलेला आहे टायगर स्पोर्ट्स कामन संघाने आणि प्रथम बॅटिंग स्वीकारलेले आहे आणि जय हनुमान कामन संघाला फिल्डिंग करण्यासाठी इन्व्हाइट केले. आपण जाऊया समालोचक कक्षामध्ये आणि त्या ठिकाणी आहेत हेमंत पाटील सर. धन्यवाद. थँक्यू सो मच निशांत पाटील. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. न्यू 40+ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मैत्री चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. कानाई स्पोर्ट पाये व टायगर स्पोर्ट्स कामन सह आयोजक अचानक मास्टर डोंगरीपाडा यांचा सुद्धा चांगला सपोर्ट आहे. शिवाजी बोरे, रमेश मुकादम, दिनेश बोरे, धर्मेंद्र तांगडी, शाहिदभाई अन्सारी यांचं एक भव्य आणि दिव्य आयोजन आपण बघतोय. मैत्री चषक 2025 हे देखणं आयोजन 30चं टार्गेट ठेवलेलं आहे पोमन टीमने. अचानक डोंगरीपाडा मास्टर टीम समोर गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज संजय बुलेरा. पहिला बॉल आपण बघितला, अतिशय चांगला बॉल पुढे ठेवला होता, लाईन अतिशय पुढे ठेवली आणि कॉरिडॉरमध्ये गोलंदाजी करताना दिसतोय संजय बुरेला. स्ट्राईक एंडवर राजा कोठावले आहे, नॉन स्ट्राईक एंडवर रवींद्र भोईर. ही जोडी मैदानामध्ये आपल्याला दिसते. अचानक डोंगरीपाडा टीम समोर कडून संजय बुरेला आहे गोलंदाजी मार्कवर. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस डाऊन डी लेग बॉल. व्हाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल आणि एक्स्ट्राच्या साहाय्याने खातं या ठिकाणी खोललं जात आहे. आणि अशाच प्रकारच्या बॉलवर काही चर्चा मागच्या काही दिवसामध्ये झालेली आहे. स्ट्राईक एंडला राजा कोठावले आहे. रमेश मुकादम, दिनेश भुरे यांचे मित्र फिरोज शेख यांना विनंती आहे आपण मुख्य मंचावर यायचं आहे. फटका चांगला आहे, जबरदस्त शॉट. टिप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉलला पाठवलेला आहे. बाउंडच्या बाहेर 4 रनसाठी चौकार. वाड स्ट्रोक बाय राजा कोठावले. ट्रॅकवर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेटने मारा करतोय संजय. चांगला बॉल. थोडीशी फ्लाईट दिली होती, फाईटला फसला या ठिकाणी फलंदाज. सरळ बॅटने लॉंग ऑफच्या दिशेने एक चांगला फटका होऊ शकला असता, मात्र ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चुकतो फलंदाज राजा आणि हा जातोय डॉट बॉल.
पुन्हा लेफ्ट आर्मनी फटका चांगला आहे. ऑन द राईज केला जातो लॉंगांच्या दिशेने. नागेश म्हात्रे आहे, चांगली फिल्डिंग करतो नागेश म्हात्रे लॉंगांना. एकच रन फक्त मिळेल, एकपेक्षा जास्त काही नाही आहे. या एक रनने टीमचा स्कोर जाऊन पोचतो स्कोरबोर्डवर 6 रन्स, 6 विदाउट लॉस. रवींद्र भोईर सध्या दिसतो आपल्याला स्ट्राईक एंडवर. हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे डोंगरीपाडा टीमचा. ओ फटका तर चांगला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. सूर्यकांत भगत बॉल खाली, अतिशय चांगला कॅच, वेल जज केला, चांगला कॅच कॅरी केलाय आणि विकेट मिळवतोय. पहिला गडी बाद होतोय डोंगरीपाडा टीमचा. रवींद्र भोईर इज आउट. मध्ये थोडासा फरक आहेच या ठिकाणी रवींद्र भोईर याला, कारण याच ग्राउंडवर रवींद्र भोईर सुद्धा प्रॅक्टिस करतोय. सकाळच्या सत्रामध्ये चांगले मोठे फटके त्याच्या बॅटमधून येतात, मात्र हा थोडासा मिस टाइम शॉट. लॉंग ऑफचा फिल्डर सूर्यकांत भगत जो कॅप्टन आहे पोमन टीमचा आणि अतिशय चांगला कॅच घेताना विकेट मिळवली आणि खास करून विकेटची आवश्यकता होती ती जय मल्हार पोमन या टीमला. ती विकेट मिळताना दिसते आपल्याला. नवीन बॅटर जातोय बॅटिंगसाठी महेंद्र पाटील. हा सुद्धा एक चांगला हार्ड हिटर बॅटर म्हटला जातोय. मोठे फटके मारण्यामध्ये अतिशय माहीर म्हटला जातोय महेंद्र पाटील याला. महेंद्रसाठी फिल्डिंग ऑन साईडला 5, ऑफ साईडला 4 ही फिल्डिंगची व्यूहरचना आहे. अप्रतिम असं क्रिकेटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आमचं टॉस बॉक्स जर आपण बघितलं तर रणधीर कुमार अँड कंपनी खारबाव टॉस बॉक्स, ज्या टॉस बॉक्समध्ये जे स्पॉन्सर्स केलेले आहे नितीश चंद्रकांत पाटील ग्रामपंचायत खारबाव माजी सरपंच यांच्या माध्यमातून. लेफ्ट आर्मनी ओ पुढे यायलाय, चांगला फटका, पावलांचा वापस, स्टेट डाऊन दी ग्राउंड. 2 फिल्डर येतात. पुन्हा एकदा सूर्यकांत फ्रेम मध्ये येतोय. चांगली फिल्डिंग सूर्यकांतची, मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतोय फलंदाज महेंद्र पाटील. 2ने ऑफ द मार्क होतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 8 रन्स. ढिंडा यांच्याकडून स्पॉन्सर झाली ती शॉट. शॉट अंपूल, फटका चांगला आहे, गॅप मध्ये सुद्धा आहे. डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेगच्या दिशेने बॉल जातोय, मात्र फील्ड त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. 2 धाब्याने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर डबल फिगरमध्ये 10 रन्स. गुरुनाथ बॉलिंग ट्रॅकवर आलेले आहे. थोडंसं धूर आपण बघतोय मैदानामध्ये पसरलेला आहे. गुरुनाथ आणखीन विकेट घ्याव्या लागतील या मॅचमध्ये आणखीन मजबूत स्थितीमध्ये येण्यासाठी. आत्ता जर आपण बघितलं तरी हा सामना अगदी 50-50 चान्सेसमध्ये आहे. दोन्ही टीमला समान संधी आहे. पुन्हा एकदा आपण बघितलं ह्यामध्ये सोक करण्याचा प्रयत्न मिस होतो. विकेट किपर मिस झाला होता. मागचा फिल्डर जर आपण बघितला भरपूर स्ट्रगल करताना दिसतोय, मात्र एकच धाव फक्त मिळते. प्रयत्न जर केला असता, पहिली धाव जर जोरात काढली असती तर नक्कीच 2 धावा या ठिकाणी पूर्ण होऊ शकल्या असत्या. तर क्रिकेटमध्ये जर आणि तरला अर्थ दिला जात नाही आहे. फक्त एकच धाव मिळते आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 11 रन्स. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय गोलंदाज गुरुनाथ.
हो चांगला बॉल खोलवर टप्प्याचा होता. चुकतो फलंदाज. मात्र विकेट किपिंग जर बघितलं प्रवीण भोसकर आहेत. बाईचा इशारा होतो पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळते. एक धावेने टीमचं टोटल जाऊन पोहोचते धावफलकावर 12 रन्स. 30चं एक टार्गेट आहे. प्रत्येक षटकामध्ये 10च्या आस्किंग रन रेटनी बॅटिंग करायची आहे आणि आत्तापर्यंत 12 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर. 3 षटकाचा हा फक्त सामना आहे. गुरुनाथ पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पुलचा फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी डीप मिड विकेटला कॅच सुटला जातोय. जीवनदान मिळते फलंदाज राजा कोठावली याला. एक सिंगल मिळते. या सिंगलने टीमचं टोटल 13 वर जाऊन पोहोचते. आणखीन 17 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी आणि बॉल शेष आहेत ते 8 बॉल शेष. 8 मध्ये 17ची आवश्यकता. फटका चांगला आहे. वाडिश लॉंग अपच्या दिशेने 1 बाउन्स जाईल का? यस जातोय बाउंड्रीच्या बाहेर. अप्रतिम शॉट महेंद्र पाटीलच्या बॅटमध्ये तो हा चौकार. काय पाहिजे बाहेर? अप्रतिम शॉट 1 बाउन्स जातो बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी आणि चौकाराने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 17 रन्स. 13 रनची आवश्यकता. 7 बॉल शेष. 7 मध्ये 13चं इक्वेशन. हा महत्वपूर्ण चौका येतोय. जेमल्लार अचानक डोंगरीपाडा या टीमसाठी. शेवटचा बॉल घेऊन जाईल गोलंदाज गुरुनाथ. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव या ठिकाणी केला जातोय. विकेट किपर प्रवीण भोसकर आहेत. पुन्हा एकदा पावलांचा वापर ऑफ स्टंपच्या बाहेर. एक चांगली डिलिव्हरी लीगल डिलिव्हरी टाकतोय गोलंदाज गुरुनाथ. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 17 रन्स. उर्वरित 6 बॉल शेष आणि 6 बॉलमध्ये 13 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी आणि क्वार्टर फायनलमध्ये जाण्यासाठी डोंगरीपाडा टीमला. ओमन टीमला ही मॅच जर जिंकायची असेल तर 6 मध्ये 13 डिपेंड करावे लागतील आणि दोन्ही टीमला समान संधी आहे ही मॅच जिंकण्याची. मात्र बघूया हे शेवटचे 6 बॉल. या 6 बॉलवर चित्र स्पष्ट दिसेल आपल्याला की कोणती टीम या ठिकाणी मॅच जिंकेल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येईल नागेश म्हात्रे. परफेक्ट ऑलराऊंडर म्हटला जातो नागेश म्हात्रे याला. एक चांगला ऑफ ब्रेक गोलंदाज सुद्धा म्हटला जातो नागेश म्हात्रे याला. मात्र या वेळेला नागेशला आपल्या टीमला क्वार्टर फायनलमध्ये नेण्यासाठी एक चांगली बॉलिंग करावी लागेल. 6 बॉल 13 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. दोन्ही सुद्धा आक्रमक फलंदाज आहेत. विकेटवर स्ट्राईक एंडवर आहे तो राजा कोठावले आणि नॉन स्ट्राईक एंडवर आहे महेंद्र पाटील. हे दोन्ही सुद्धा चांगले फलंदाज आहेत. मात्र गोलंदाजी कुठल्या प्रकारे होईल? नागेश आणि राजा याचा जर आपण विचार केला तर दोघे चांगले मित्र आहेत. मात्र चांगले मित्र या मॅचमध्ये आमने सामने खेळताना आपल्याला दिसतं. नागेश म्हात्रे पहिला बॉल घेऊन जाईल. 1 ट्रॅकवर फिल्डिंग जर आपण व्यूहरचना पाहिली एक लॉंग ऑन एक कॉर्नर एक डीप मिड विकेट. स्कोरलेसच्या दिशेने डीपमध्ये एक फिल्डर जाताना आपल्याला दिसतो देवेंद्र भोसकर. त्यानंतर एक शॉट फाईल्ड एक शॉट थर्डमॅन आहे. त्यानंतर एक कवचच्या दिशेने फिल्डर स्वीपर कव्हर आणि एक लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर आहे. पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन चांगला नाही आहे. मिड विकेटच्या दिशेने बॉल डीपमध्ये फिल्डर. 1 रन दुसऱ्याचा कॉल. रनआउटची संधी मात्र थ्रो खराब होतो आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण रॉंग एंडकडे थ्रो झाला होता. थ्रो खरं तर स्ट्राईक एंडकडे व्हायला पाहिजे होता तर विकेट जाण्याची दाट शक्यता होती. मात्र 2 धावा पूर्ण. 5 बॉल शेष आणि 5 मध्ये 11 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी डोंगरीपाडा टीमला. 5 बॉल शेष आहेत. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज नागेश. ओहो हवेत बॉल कॅचची शक्यता. थोडंसं बिजच बॉल जाईल 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. बघितलं आपण जबरदस्त हॅमर बॉलला
लॉंग ऑफच्या दिशेने गुरुनाथ त्या ठिकाणी होता, मिस जे झाला, पुढेच गेला आणि त्याच्या मागे बॉलचा टप्पा पडतो आणि एका टप्प्याने बॉल सरळ लॉंग ऑनच्या बाहेर जातो चौकारासाठी. 4 बॉल शेष, 4 मध्ये हवे आहेत 7. 4 बॉल 7 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. जबरदस्त रंगत निर्माण झाले या मॅच मध्ये. खरोखरच एक चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळते या दोन टीम मध्ये. अटीतडीची लढत. 4 बॉल मध्ये 7 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. अचानक डोंगरीपाडा मास्टर या टीमला. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर बॉलर नागेश म्हात्रे. हो, ह्या वेळेला बघितलं सरळ बॉल टाकला होता. सिलिमिडॉनच्या दिशेने बॉल येतो. एक सिंगल कंप्लीट केली जाते. या सिंगलने स्कोर मध्ये फरक पडेल. 24 धावा धबलकावर लागतात. आणखीन 6 रनची आवश्यकता. 3 बॉल शेष. प्रत्येक बॉलमध्ये 2 रनची आवश्यकता आहे पुढील फेरीमध्ये जाण्यासाठी डोंगरीपाडा टीमला. आणि त्या 6 धावा डिपेंड करावे लागतील जमल्लार पोबन मास्टर टीमला पुढील फेरीमध्ये जाण्यासाठी. पुढील सामना दोन्ही टीम सुद्धा आपण रेडी राहायचे. दोन्ही कामांच्या टीम आहेत. टायगर मास्टर अँड जय हनुमान कामन मास्टर या दोन्ही टीम मध्ये मॅच आणि टॉस जिंकलाय तो टायगर मास्टर टीमने प्रथम बॅटिंग घेतली. फिल्डिंग असेल ती कामन टीमची. कंपल्सरी चेसिंग हे लक्षात ठेवायचं आहे. चेसिंग, ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा नागेश. ओहो, स्टेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर या ठिकाणी येतोय मात्र अडवला जातोय बॉलला. जबरदस्त फिल्डिंग कॅप्टन सूर्यकांत भगत याची. 2 रन्स या ठिकाणी पूर्ण आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न नाहीये. 2च रनवर समाधान. कॉन्फिडन्स आहे महेंद्र पाटील स्वतःवर. आणखीन चांगले मोठी फटके त्याच्या बॅटमधून येतील त्यामुळे स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे महेंद्र पाटील याने. 2 बॉल शेष. 2 बॉलमध्ये 4 रनची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने पोबनची टीम आणि दुसऱ्या बाजूने डोंगरीपाड्याची टीम. 2 टीम मध्ये जबरदस्त रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळते या मैत्री चषक 20-25 मध्ये. शेवटचे 2 बॉल 4 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. काय जबरदस्त मॅच रंगले. प्रेक्षकांचं मनोरंजन जबरदस्त होताना दिसते या मॅच मध्ये. कोण जिंकेल नक्कीच उर्वरित 2 बॉल मध्ये चित्र स्पष्ट होईल या मॅचचं की ही पुढील बॉलवर चित्र स्पष्ट करेल महेंद्र पाटील. एक हार्ड हिटर बॅटर आहे. पुढील बॉल. ओ, चांगला बॉल. अप्रतिम डिलिव्हरी. यॉर्कर केलं होतं यावेळेला. फसवलंय महेंद्र पाटीलला. विकेट किपर प्रवीणच्या हातामध्ये बॉल जातोय. डॉट बॉल. देवेंद्र भोसकर आहे त्या ठिकाणी यावेळेला. अतिशय चांगली विकेट किपिंग देवेंद्र भोसकरची. अंतिम 1 बॉल. गोल्डन चौकाराची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. वॉट मॅच. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. खरोखरच प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन या मॅच मध्ये झालेलं आहे. अंतिम 1 बॉल आणि 4 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. गोल्डन चौकाराची आवश्यकता असेल. काय गोल्डन चौकार ठोकू शकेल महेंद्रने. बघूया गोल्डन चौकार ठोकतोय की नाही आहे. शेवटचा बॉल घेऊन जाईल नागेश म्हात्रे. चांगला फटका आहे आणि 1 बाउंस जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. हा गोल्डन चौकार येतोय महेंद्र पाटीलच्या बॅट मधून. मॅच जिंकलेली आहे अचानक मास्टर डोंगरीपाडा या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन.
तो आहे मॅन ऑफ द मॅचचा हकदार. महेंद्र पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. महेंद्र पाटील मॅन ऑफ द मॅच. यायचं आहे महेंद्र पाटील मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक कलेक्ट करण्यासाठी. अप्रतिम फटका महेंद्र पाटीलचा आपण बघितला. कॉकर्नरच्या दिशेने बॉलला वन बाउन्स चौकात ठोकला आणि गोल्डन चौका त्याच्या बॅटमधून आला आणि मॅच आपल्या टीमला विजय मिळवून दिलेले महेंद्र पाटील यांनी. मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरतोय महेंद्र पाटील. मी विनंती करतोय आसिफ भाई यांना, आसिफ भाई यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. दिली जाईल मॅन ऑफ द मॅच साठी महेंद्र पाटील याला. त्यानंतर ही आकर्षक टी शर्ट्स मॅन ऑफ द मॅच साठी कैलासवासी निकिता वैभव धिंडा यांच्या स्मरणार्थ वामन धिंडा यांच्याकडून स्पॉन्सर झालेली ही टी शर्ट मॅन ऑफ द मॅच. कॉन्ग्रॅच्युलेशन महेंद्र, जबरदस्त बॅटिंग तुझी झालेली आहे आणि एक रफ अँड टफ मॅच. प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन झालं आहे. शेवटच्या बॉलवर चौकाराची आवश्यकता काय माइंडमध्ये विचार होता? नाही, मला माहिती होतं का मी मारीन असं. पण डे क्रिकेटमध्ये नाईट क्रिकेटमध्ये थोडा फरक पडतो असं वाटते. हो, फरक पडतो. बॉल जात नाही. आपण जेवढे जोरात मारतो ना, या मॅच दोनच समोरच्या ज्या होत्या त्या मला बाहेर पाठवायच्या होत्या, पण ते बाहेरच बॉल गेलं नाही. कसं वाटते आयोजन आणि लाईटची जी व्यवस्था आहे कसं वाटते? एकदम जबरदस्त. थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन महेंद्र पाटील मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम बॅटिंग. शेवटच्या बॉलवर 4 धावांची आवश्यकता असताना गोल्डन चौका ज्यांनी ठोकला आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार राहिला. जाऊया आपण नवीन मॅचकडे. टायगर मास्टर कामन विरुद्ध जनवन मास्टर कामन या दोन टीममध्ये मॅच टॉस जिंकलेला आहे तो टायगर टीमने आणि प्रथम त्यांनी बॅटिंगचा निर्णय घेतला आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलेला आहे ते जनवन कामन मास्टर टीमला. जाऊया संरक्षण कक्षामध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील समालोचक निशांत पाटील. बॅक टू कमेंट्री बॉक्स.